मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. हो हो बोल ना. डान्स कॉम्पिटिशन मधून मी बाहेर पडले. काय नाटक चाललंय तुझं? ते तुम्ही सांगितलेलं ना की इथे राहायचं असेल तर तुमच्या मनाप्रमाणे. परिस्थितीने मला अशा वळणावर आणून ठेवले की आणि कुठे जायला मार्गच नाही उरला. बाबाजींसाठी मला हे पाऊल उचलावंच लागेल. अरे भाई सांग तरी मला कुठे घेऊन चाललायस? अरे चाकं नाही लावली आहेत माझ्या पायाला. अरे भाई रे शांतपणे बस, नाहीतर बोलण्याच्या नादात काही करण्याच्या लायक नाही राहणार. गप्पस. बैजू, रोशनी कुठे आहे? माहित नाही नील भाऊ. माहित नाही? माहित नाही याचा अर्थ काय? तिला तर आता इथे हॉस्पिटलमध्ये असायला हवं होतं. बघ असेल इथेच कुठेतरी. अरे रोशनीचं काय काम आहे हॉस्पिटलमध्ये? मी घरातला मोठा मुलगा आहे. माझी ड्युटीच आहे मामाकडे लक्ष ठेवणं. मामाजींची सेवा करणारा पण कोणीतरी असायला पाहिजे ना. अच्छा, इतका जबाबदार आहेस तर पहिलं हे सांग, रोशनी कुठे आहे? रोशनी नाहीये इथे. तुम्ही सर्वजण जरा हळू बोला, इथे बाकीचे पण पेशंट आहेत. भाऊ हे काय आहे? हे आमच्या इथे हॉस्पिटलमध्ये 3 दिवसांचं रक्तदान आहे. तुमच्यापैकी कोणीही इथे रक्तदान करू शकतं. रक्त? हो, तर मग तुमच्यापैकी कोण कोण तयार आहे? नाही नाही अरे भाई, आपला बैजू देईल ना रक्त? नाही, बघा किती मजबूत आहे. नाही नाही नील भाऊ, मी कुठून रक्त देणार? अरे अरे भाई, पण का नाही? अरे नील भाऊ, रक्त दिलं तर कमजोरी येते. वेडा आहेस का? असं काही नाही होत. अरे नाही. माझं बोलणं नीट ऐक. कोणतीही व्यक्ती ना 3 महिन्यातून एकदा रक्तदान करू शकते आणि यामुळे शरीराला काही त्रासही नाही होत. मग तर भाईची मी रक्तदान करतो, न जाणू कोणाचं भले होईल. बावळट, कुठला डोका फिरलाय का तुझं? विसरलास का काल किती पिली होती आपण? आता पिल्यानंतर 24 तास तू रक्त नाही देऊ शकत. उद्या ये रक्तदानासाठी. अरे नील भाऊ, अगदी बरोबर सांगितलं तुम्ही. काल मी पण 2-3 बाटल्या प्यायला होतो. 3-4 दिवस तरी मी रक्त देऊ शकत नाही. अरे असं कसं जाऊ देणार? तू तर घरातला मोठा आहेस ना, आता तर रक्त देणारच ना. चल चल. अरे नाही. अरे अरे भाई, जरा याला पकड. अरे अरे मामांकडे कोण लक्ष अरे देईल मग? चल रे. अरे तू जा जा, नाही, आरामात नाही, जा. चल. मी आहे इथे अरे, लक्ष नको, देण्यासाठी. सोड यार. ही रोशनी का नाही दिसत आहे? रोशनी, मी तुमच्यासाठी काही करू शकतो ना? आय प्रॉमिस यू की ही गोष्ट कोणाला माहीत. सांगायला हवं. पण का? का? बहीण एक मैत्रिणीच्या नात्याने मी ट्विंकलला धोका नाही देऊ शकत. हा धोका नाहीये रोशनी. हे बघा, यावेळी तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित करायला पाहिजे, फक्त स्वतःवर. अँड ट्रस्ट मी तुम्हाला जो काही सपोर्ट देता येऊ शकतो तो मी तुम्हाला देईन. तुम्ही असं कसं बोलू शकता आकर्ष? तुम्ही एक गुरु आहात आणि एक गुरु कधीही आपल्या स्टुडंट्समध्ये भेदभाव नाही करत. मग तुम्हाला ट्विंकलच्या डान्सपेक्षा माझ्या डान्सची चिंता काय? का? मी तुम्हाला माझ्यासाठी काहीच चूक नाही करू देणार. रोशनी कुठे गेली आहे? आलीस तू रोशनी? हे बघ, तू नील कडून पैसे घ्यायला नकार जरी दिलास ना,
तरी तो तुझ्या सोबतच राहणार. तुला एकटा नाही सोडणार तो, कधीच नाही. तुझं सगळं दुःख तो वाटून घेईल. काका तुम्हाला शुद्ध आली का काका? काका तुमचा काही नकार तर नसेल ना जर मी रोशनीचं दुःख वाटून घेतलं तर? हो ना काका? पण माहित नाही काका आज काय झालंय. सकाळपासून विचित्र वागते ती, काय बोलते ते समजतच नाहीये. काका एक वेळ जर तुम्ही रोशनीला समजावून सांगितलं तर चांगलं होईल. काका काय झालं काका? काका डॉक्टर 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 साहेब यांना अचानक काय झालं? काही घाबरण्यासारखं तर नाहीये ना? तुम्हा लोकांना किती वेळा सांगितलंय यांच्याशी असं काहीही बोलू नका ज्यामुळे यांना त्रास होईल, पण तुम्ही काही समजतच नाही. नर्स यांना कोणीही डिस्टर्ब करता कामा नये. येस सर. सर्वप्रथम रोशनीला हे सांगतो की तिचे पापाजी माझी मदत घ्यायला मान्य झालेत. काका तुम्ही बस धीर नका सोडू, बाकी सर्व मी ठीक करतो, पाहालच. कोणाला सांगू आता? ए भाई जरा इकडे बघ, हिला काय झालं. काय झालं याना? जर मला कळलं असतं तर तुझ्याकडे कशाला आलो असतो? बघ ना बेशुद्ध पडलीये. काय केलं तुम्ही यांच्यासोबत? म्हणजे काय? अरे वेडा झालायस काय? स्वतः बेशुद्ध झालीये. तू बघ नेमकं काय झालं ते. कमाल आहे, काही नाही करता बेशुद्ध झाली. म्हणजे डॉक्टरांना दाखवावं लागेल ना. बघा ना डॉक्टर साहेब. काय झालं डॉक्टर साहेब? बरी तर आहे ना? ही एकदम बेशुद्ध कशी काय झाली? हे बघा, मला चेक करू द्या, नंतर मी सांगतो. ठीक आहे? हा करा. अरे डॉक्टर साहेब मगच चेक करताय, काहीतरी जाणवलं असेल ना? आपणच बेशुद्ध कशी झाली ही? तुम्ही बाहेर जा प्लीज, मला शांतपणे काम करू द्या. जा तुम्ही प्लीज. डॉक्टर साहेब काही कळलं का? ठीक आहे ना ती? घाबरायचं काही कारण नाही, ती एकदम ठीक आहे. जर ती ठीक आहे मग बेशुद्ध कशी काय पडली? सिस्टर, सुरुवातीला चेकिंग केल्यानंतर पेशंट ठीक वाटतोय, पण तुम्ही ही इंजेक्शन्स घेऊन या. शुद्धीवर आल्यानंतरच आम्ही त्याच्या टेस्ट घेऊ शकतो. नक्की बरी होईल ना? हो. अच्छा मला सांगा, ही औषधं कुठे मिळतील? तिकडे त्या बाजूला. हा बंटी जरा ऐक, ते बैजूचं रक्तदान झालं असेल ना तर त्याला काकांजवळ पाठव, नाहीतर तू ये. मी बाहेर चाललो रोशनीला भेटायला, खूप महत्वाचं काम आहे. भाईजी अजून तर काही नाही झालंय, पण जर नील भाईजींच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं ना तर काही ना काही गडबड तरी नक्कीच होईल भाईजी. मी तर लपून बसलोय भाईजी, पण असं किती दिवस चालेल?
कधी ना कधीतरी उत्तर द्यावंच लागेल ना. नील, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. आता माझ्याजवळ वेळ नाहीये. खूप महत्वाच्या कामासाठी बाहेर चाललोय. जर मला सांगायचं असेल की मी तुझ्यासाठी काम करायला तयार आहे, तरी वेळ नसेल का तुझ्याकडे बोलण्यासाठी? हो, मी तुझ्यासोबत काम करायला तयार आहे. एक हात तू पुढे केला होतास माझ्यासाठी, आता एक हात मी पुढे करतोय. आता तुझ्यासमोर हात पुढे करतोय याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यासमोर झुकतोय. असं समज की मी दार्जिनच्या इज्जतीसाठी करतोय, कारण माझ्या मनात त्यांच्यासाठी खूप इज्जत आहे, आणि कर्नलच्या लोकांसाठी पण. आणि मला वाटतं की त्या लोकांना माझी गरज आहे, आणि त्या सर्वांसाठी मी तुझ्यासोबत काम करायला तयार आहे. अज्जू, मला खूपच आनंद झाला की तू हा निर्णय घेतलास. आणि हो, मी हात जरूर पुढे केला होता, पण याचा अर्थ हा नाहीये की मी तुझ्यावर डोळे बंद करून भरोसा ठेवेन. तू दार्जिनचा खास आहेस, त्यांच्या भरोशाचा आहेस. फक्त यासाठीच मी तुझी इज्जत करतोय. बाकी अज्जू, मी डोळे बंद करून कोणावरही विश्वास ठेवत नाही. कारण प्रश्न कर्नल आणि कर्नलच्या लोकांचा आहे, आणि मी माझ्या कर्नलच्या लोकांना धोका नाही देऊ शकत. म्हणून अज्जू, थोडा सावध राहा, कारण माझी नजर प्रत्येक वेळी तुझ्यावरच आहे. कारण ऋतूचं रूप बदलायला अजून भरपूर वेळ आहे, आणि तू तर तरीही अज्जू आहेस. मला वाटलं नव्हतं की तू इतक्या लवकर समजशील. हे एकदम काय पालट. एका रात्रीत बरंच काही बदलतं. पण चल ठीक आहे, ही तर चांगली गोष्ट आहे की तू इतक्या समजूतदारीने निर्णय घेतलास. पण यावेळी ना थोडीशी इमानदारी दाखव. आणि त्यासाठी ना तुला पहिलं काम देतोय. ज्या लोकांनी काकांबरोबर ही तुच्छ गोष्ट केली आहे, ते सगळेच्या सगळे मला पाहिजेत, आणि त्यांना शोधून आणणार तू. समजलास? काय झालं रोशनी, तू मला आणि मॉमला अचानक इथे का बोलवलंस? आपण एखाद्या कॉफी शॉप मध्ये पण भेटलो असतो. काय झालं रोशनी, तू इतकी गंभीर का दिसतेस? मामा ठीक तर आहेत ना? ट्विंकल, पापाजी एकदम ठीक आहेत, आणि मला पापाजींविषयी नाही बोलायचं. गोष्ट तुझी आणि माझी आहे. तुझी आणि माझी म्हणजे? ट्विंकल, हे बघ, मी जे बोलणार आहे ते होऊ शकतं की तू त्यानंतर माझ्याशी कधीच नाही बोलणार. असं पण होऊ शकतं की तू कधीच माझं तोंड नाही पाहणार. ट्विंकल, मला तुझ्याशी खोटं बोलून धोका नाही द्यायचा तुला. मी जर ही गोष्ट तुझ्यापासून लपवली तर तुझी मैत्रीण सांगायच्या लायक नाही राहणार मी. मला माहितीये मी तुला दुःख देणार आहे, पण शक्य असेल तर मला माफ करशील ना?
ट्विंकल, मी जे काही करते ना, सर्व काही बापाजींसाठी करते. त्यांच्यासाठी मला हे पाऊल नाईलाजाने उचलावं लागेल. तू तू समजतीयस ना मला काय म्हणायचंय ते? रोशनी, हे असं ना घुमून फिरवून बोलू नकोस. जे काही आहे ना ते स्पष्ट सांग. हो रोशनी, सांग ना तू, नेमकं काय सांगायचं तुला? ते ट्विंकल, रोशनी उद्या ट्रायआउट राऊंडमध्ये डान्स करणार आहे. मी सांगेन सगळ्यांना की तू डान्स करणार आहेस. जरा विचार कर, नीलच्या फॅमिलीला काय वाटेल ते, तुझ्या फॅमिलीला काय वाटेल ते. मी तुला बर्बाद करून सोडणार आहे. तुम्ही असं काहीही करणार नाही. जर तुम्ही असं काही केलं तर मी सगळ्यांना जाऊन सांगेन की तुमच्या मुलीने कॉम्पिटिशनमध्ये धोका दिलाय. तिच्याऐवजी दुसरीने डान्स केलाय. काय याचा अर्थ रोशनी कॉम्पिटिशन मध्ये माझ्या विरुद्ध नाचणार? नाही ट्विंकल, ट्विंकल माझं ऐक तर. ऐक, मी तुझी बहीण आहे ना. मी तुझ्या विरोधात कधीच नाही जाणार. तुला धोका नाही देणार मी. ही तर माझी लाचारी आहे की हे मला करावं लागतंय. तू बघितलंस ना, ते 25,000 जमा करण्यासाठी काय काय त्रास झाला, काय नको ते करावं लागलं. तूच विचार कर, मी 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 हॉस्पिटलची लाखोची बिलं कशी चुकती करू? कुठून आणणार मी इतके पैसे? मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. आणि तुला तर माहिती आहे ना की मला डान्सचा तिरस्कार येतो. तर मी डान्स कशाला करेन ट्विंकल? फक्त पापाजींसाठीच मला हे पाऊल उचलावं लागतंय. ट्विंकल, मला रोशनी, हे नाटक बंद कर आणि माझ्या मुलीपासून दूरच राहा. किती सहजपणे तू हे सांगितलंस. तू ट्विंकलच्या बाबतीत जराही विचार नाही केलास की तिला काय वाटेल ते? चूक तर माझीच आहे. मला तर पहिलेच समजून घ्यायला पाहिजे होतं की तू माझ्या मुलीची जागा घेणार आहेस. ते तिच्या स्वप्नाला स्वतःचं स्वप्न बनवू पाहतेस. पाहिलंस ट्विंकल, मी सांगितलं होतं ना तुला, कोणावरही इतका विश्वास ठेवू नकोस. बघितलंस तुझ्या बेस्ट फ्रेंडनी काय केलंय ते? जिच्यावर तू इतका भरोसा करत होतीस, जिच्यासाठी तू माझ्याशी भांडत होतीस, माझ्या पर्स मधून तू पैसे चोरलेस आणि आज तिने तुझ्याशी अशी वागली. लोक खरं तेच बोलतात की छोट्या शहरातल्या लोकांना स्वतःचाच फायदा करून घेण्याची सवय असते. काकी, तुम्ही मला चुकीचं समजत आहात. मी तू मला समजावून सांगणार की मी कसं वागायचं? आता तू बघच मी काय करणार ते. मी सांगेन सगळ्यांना की तू डान्स करणार आहेस. जरा विचार कर, नीलच्या फॅमिलीला काय वाटेल, तुझ्या फॅमिलीला काय वाटेल. मी तुला बर्बाद करणार आहे. तुम्ही असं काहीही करणार नाही. जर तुम्ही असं काही केलं तर मी सगळ्यांना जाऊन सांगेन की तुमच्या मुलीने कॉम्पिटिशनमध्ये धोका दिलाय, फ्रॉड केलाय, तिच्याऐवजी दुसऱ्या मुलीने डान्स केलाय. अँड माइंड यू, जर ही गोष्ट सर्वांना समजली तर तुमच्या मुलीचं करिअर कायमचं संपून जाईल. आकाश, जुन्या गोष्टी संपल्या परत का काढताय तुम्ही? वाह रोशनी, क्या बात है. डान्स सोबत ऍक्टिंगचे पण क्लासेस सुरू केलेस. सर्व काही करून झाल्यानंतर सुद्धा महान होण्याच्या गोष्टी करतेस तू. 1 सेकंड मॉम.
मी विचारच केला नव्हता की तू कधी माझ्याशी असं वागशील. रोशनी, मागच्या गोष्टी तर सोडून दे, पण तू इतकी गोष्ट नाही लपवू शकलीस. तू मला वचन दिलं होतंस ना की तू कोणालाच नाही सांगणार की माझ्याऐवजी तू डान्स केला होतास ते. पण तू तर आकर्षला रोशनीने मला नाही सांगितलं ट्विंकल. मला स्वतःला माहीत पडलंय आणि ते इतकं कठीणही नव्हतं. बिट्टूलाही तुझ्यावर संशय आहे. मला ते तुमचे ऑडिशन राऊंडवाले कॉस्ट्युम मिळाले, पण माहित नाही ते दिसायला तुमच्या डान्सच्या ड्रेसपेक्षा थोडे थोडे वेगळे वाटले. पण ही गोष्ट आपल्या चौघातच राहू शकते. कोणाला काही माहीत पडणार नाही, प्रोव्हायडेड आपण या टॉपिकला जर इथेच संपवलं तर. ट्विंकल, मी खरंच सांगते, त्यानंतर काहीच नाही बदलणार. तसंच्या तसं राहील प्लीज सगळं. रोशनी, आता पहिल्यासारखं काहीच उरलं नाहीये. सगळं बदललंय. ट्विंकल, ट्विंकल, माझा ऐक जरा. हे बघ, तू तू विश्वास ठेव. हे फक्त पापाजींसाठी करतेय मी, आणि फक्त कर्नाच्या ट्रायआउट पर्यंत राहीन. त्यानंतर जिंकून तूच पुढे जाणार. मी माघार घेणार तुझ्यासाठी. तुझ्या स्वप्नांच्या आड मी कधीच नाही येऊ शकत ट्विंकल. तुला कशाला धोका देईन. माझीच इच्छा आहे की तुझी सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत. हो ना? बस बस मला समजून घ्यायचा प्रयत्न कर. मी परिस्थितीमुळे लाचार झाले. मी काहीच नाही करू शकत ट्विंकल. आणि मी खरंच सांगते, त्यानंतर काहीच बदलणार नाही. सगळं तसंच्या तसं राहील. प्लीज रोशनी, आता पहिल्यासारखं काहीच उरलं नाहीये. सगळं बदललंय. माझ्या मुलीला दुःख देण्याची किंमत तुला चुकवावीच लागेल रोशनी कंवर. जा आणि योग्य ठिकाणाहून माहिती आण. तुम्हाला डान्स मध्ये पार्टिसिपेट करायचं ना, तर एजे सरांशी बोलून घ्या. पण ते मास्टर जी आहेत कुठे? मंदिराच्या मागे जो दुसरा रस्ता निघालाय ना, त्याच्या तिसऱ्या गल्लीजवळ जी जागा आहे ना, तिथेच भेटतील.